मेघना नावाची मुलगी ही दिवस गेले नाही तरीसुद्धा पोटामध्ये गाठ येते. त्यामुळे आईला वाटते की तिला दिवस गेले, म्हणून आईने तिला खूप टॉर्चर केल्यामुळे मेघनाने मजबुरीने आत्महत्या केली. ही कथा ही आई आणि तिची मुलीची. एक गावामध्ये मेघना नावाची मुलगी राहत होती. ती कॉलेजमध्ये शिक्षण करत होती. नेहमी ती कॉलेजमध्ये आल्यावर तिचे मैत्रिणी आणि मित्रांसोबत अभ्यास करण्यासाठी जात होती. एके दिवशी मेघना ही घरी असताना तिचे वडील तिला खूप प्रेम करतात. आई नेहमी तिला काम सांगत असते, नेहमी बोलत असते की वडिलांनी तिला डोक्यावर बसविलं म्हणून ती एक दिवस बिघडून जाईल. आज जेवण केल्यानंतर मेघनाला अचानक पोटामध्ये दुखत आणि ती वांट्या करण्यासाठी बाहेर जाते. अचानक जोराने वांट्या करते आणि आई पाहते. अगं काय झालं? पोटात दुखत. वडील पटकन पोटाचे औषध घेऊन येते. आई म्हणते, तुम्ही नेहमीला डोक्यावर बसवलं. मग आता वडील जवळ लाड करतात तिचे आणि म्हणतात, बरं होईल औषध खाल्ल्यावर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मेघनाची आई खूप परेशान झालेली असते. तिला वाटतं की तिला दिवस तर नाही गेले. मेघनाची आई तिला पटकन दवाखान्यामध्ये घेऊन जाते आणि दवाखान्यामध्ये गेल्यावर डॉक्टर मॅडमने मेघनास चेकअप केलं आणि सांगितलं की शक्यतो तिला दिवस गेलेले असेल. रिपोर्ट नंतर घेऊन जा, मग सगळं कळेल असे डॉक्टर मॅडमने सांगितले. त्यानंतर घरी येतात. त्यानंतर घरी आल्यानंतर आईने मेघनाला एका खोलीमध्ये नेलं की ते खूप मारलं, खूप परेशान केलं. दार लावून मध्ये आवाज येत होता मेघनाला मारायचा. त्यानंतर मेघनाचे वडील आणि आजीने दारला थाप मारली. आईने दार उघडायचे आधी मेघनाचे डोळे पुसले आणि दार उघडला आणि वडिलांनी विचारले, कोण मारते माझ्या बाईला? आईने सांगितले की मेघनाचा जो मित्र आहे आकाश, तू फार आम्हाला परेशान करत होता कारण आम्ही त्याच्या गाडीमध्ये बसत नव्हतो दवाखान्यामध्ये, तरीसुद्धा तेव्हा आम्हाला बसा म्हणत होता. या कारणामुळे मेघनाला मी मारलं. लेखनाच्या आजीला आणि वडिलांना खोटं बोलून आईने तिथेच ते विषय संपवून टाकला. त्यानंतर मेघनाला वेगवेगळे खायचं प्यायचं आई देऊ लागली. आईच्या या वागण्यामुळे आजीला थोडं कळत होतं काहीतरी भानगड आहे. त्यानंतर संध्याकाळी आईने गरम पाणी केले तरी आजी जवळ आली आणि विचारले, काय भानगड आहे? काही लपवते का? नाही आई, काही लपवत नाही मी. त्यानंतर गरम पाणी करून मेघनाच्या आईने मेघनाला बाथरूममध्ये पाणी नेलं आणि गरम पाण्याने मेघनाला अंगावर पाणी टाकले आणि मारू लागली. मेघनाला तर अंगावरती आग होत होती. गरम पाण्यामुळे कडकडक गरम पाणी होत मेघनाला काहीच कळेना. आई नंतर रडत बसली. काय केलं तू असं? कुठे गेलती तू? कोण आहे हे लफडं करणारा? अरे बाप, तुम्ही काय काम केलं? त्यानंतर आई तिथून निघून जाते आणि मेघना झोपून जाते. आकाशाचा फोन येतो. मेघना बोलते, काही नाही. त्यानंतर मैत्रिणीचा फोन येतो आणि मेघना म्हणते, शीतल, आकाश, मी त्या दिवशी माझ्या संग काय केलं होतं? काय म्हणते मेघना तू? असं काय झालं ज्या वेळेस मी अभ्यास करायला तुझ्या घरी आलेले? त्यानंतर मला झोप लागली होती आणि झोपेमध्ये आकाश आला होता.
माझ्या संग काही केलं होतं का? नाही शीतल असे म्हणते, काहीच नाही केलं होतं, मला दिवस गेले आहे. शीतल अरे बापरे. शीतल म्हणते, असं कसं शक्य झालं काय, मला काहीच कळेना. त्यानंतर आई आल्यावर मेघना फोन कट करते. त्यानंतर शीतल आकाशला भेटते आणि विचारते, काय केले तू? असं मेघना संग आकाश म्हणतो, मी काहीच नाही केलं. डायरेक्ट शीतल त्याच्या तोंडात मारते आणि मग विचारते, तिला दिवस गेले रे बाबा तुझ्यामुळे. तिला म्हणतो आकाश, अरे असं कसं शक्य आहे? मी आलो होतो त्यावेळेस फक्त मी एक गोष्ट तुझ्यापासून लपवले का? ती गोष्ट मेघना झोपलेली होती, त्यामुळे मी तिला किस केले होते. दुसरं मी काहीही केलं नाही. मग असं कसं शक्य आहे? त्यानंतर शीतल आणि आकाश निघून जाते घरी. आई मेघनाला खूप मारते आणि तीच गोष्ट दिवस कसं काय गेले? कोण भामटा आहे? आकाश तर भामटा नाही ना. तेव्हा त्यानंतर आई विचारते, कोण आहे? पण मेघना म्हणते, असं काहीच नाही ग मम्मी. त्यानंतर आजीच्या लक्षात येत आणि आजी मेघनाच्या आईला विचारते, काय झालं ग, सांग खरं. मग मेघनाची आई आजीला सांगते, मेघनाला दिवस गेले. मग काय आई खूप रडत सांगत आहे. आजी पण रडतात. मग काय दोघेही मेघनाच्या मागं वेगवेगळे पदार्थ बनवून देतात पोट पाळण्यासाठी. पण मेघनाच कोणी ऐकत नाही, कारण मेघनाच्या पोटामध्ये फक्त दुखत आहे. तिला दिवस गेले नाही तरी हे सुद्धा ऐकत नाही. त्यानंतर आजीने मेघनाच्या आईला पैसे देते आणि सांगते, हिचा अबॉर्शन करून ये. मेघनाची आई आणि मेघना अबॉर्शन करण्यासाठी मोठ्या दवाखान्यामध्ये जातात. तिथे पैसे भरतात. पैसे भरत असताना तिची मैत्रीण भेटते. विचारते, का ग कशी आहे, बरी आहे का? मेघना कशी आहे? ती पण बरी आहे म्हणते. त्यानंतर पटकन खाली येते आणि घरी येते. घरी आल्यावर रस्त्याने शेजारी बाई मेघनाच्या आईला म्हणते, काय रे मेघना, काय झालं? पोटाला पोट तर आल्यावानी वाटतं. मेघना काय भानगड केली काय? मेघनाच्या आईला खूप राग येतो. त्यानंतर घरी येण्यासाठी निघतात. घरी यायचे अव्वल आकाशने सगळं वडिलांना सांगितलेलं असतं की मी नाही मेघनासंग काही केलं. वडिलाला काही माहीत नसतं. आजीला माहीत असतं. वडील ऑफिसमध्ये जात नाही. मेघनाची आई आणि मेघना घरी येते. घरी आल्यावर मेघनाची आई विचारते, का हो तुम्ही गेले कसं काय नाही ऑफिसला? मेघनाचे वडील म्हणते, एवढं झाल्यानंतर मी कसा ऑफिसमध्ये जाऊ? आकाश आला होता, त्याने मला सगळं सांगितलं. मेघना संग बाबा मी असे काही नाही केलं. मेघनाचे वडील म्हणते, मेघनाला आजपासून तू माझ्यासाठी मेली आणि मी तुझ्यासाठी मेलो. मला तुझीही अपेक्षा नव्हती. मी तुझा फक्त लाड करत होतो. या अशा लफड्यासाठी करत लाड नाही. पप्पा मी असं काही नाही केलं. हे सगळं खोटं आहे. त्यानंतर मेघना रडत घरामध्ये जाते. घरामध्ये जातात. खूप रडत राहते. आई वडिलांचा दोघांचा विषय चालतो. वडील म्हणतात मेघनाच्या आईला, तू का मला सांगितलं नाही? मेघनाची आई म्हणते, मी नाही सांगितलं. तेवढं मोठं काम झाल्यानंतर आपल्या मुलीने असं व्यवहार केलं, मला हे पटलं नाही. आजी आणि आईने खूप मेघनाला टॉर्चर केल्यामुळे मेघना खूप विचित्र विचार करत असते डोक्यामध्ये आणि तिला विचार येतो. ती संध्याकाळी घर सोडण्यासाठी तयारी करते.
आणि आई वडील दुसऱ्या घरामध्ये असताना मेघनाची आजी पण बाजीवर बसलेली आहे. त्यानंतर मेघनाने घर सोडलं आणि मेघनाची आई घरामध्ये आली मेघनाला पाहण्यासाठी, पण मेघना घरात नव्हती. मग काय, मेघनाचे वडिलांना मेघनाची आईने सांगितले, आजीला सांगितले की मेघना घरामध्ये नाही. मेघनाचे वडील पटकन घराच्या बाहेर निघून रिक्षाने मेघनाचा शोध घेण्यासाठी निघाले, पण मेघना काही सापडली नाही. पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली, मेघना घर सोडून गेली म्हणून. त्यानंतर मेघना एका मोठ्या उड्डाणपूलपाशी खूप विचार केला. मी असं काहीच नाही केलं, तरीसुद्धा माझ्या आईने माझ्यावर एवढा शक धरला आणि वडिलाला सुद्धा माझ्या खिलाफ भडकून दिलं. त्यामुळे आज मी आत्महत्या करते. असे विचार करून मेघना जोरात उड्डाण पुलावरून उडी मारते आणि आपलं जीवन संपवून टाकते. त्यानंतर सकाळी मेघनाच्या घरी फोन येतो पोलीस स्टेशनमधून, आम्हाला रस्त्याच्या बाजूला एक मुलीची बॉडी भेटली आहे, तर तुम्ही पटकन दवाखान्याच्या पोस्टमार्टमचा रूम आहे या. मेघनाचे आई वडील दवाखान्याच्या पोस्टमार्टम रूममध्ये जातात आणि पाहतात तर आई म्हणते मेघनाच आहे. ही काय केलं हे असं खूप रडते. मेघनाची आई आणि पप्पा, डॉक्टर आणि पोलीस तिथेच उभा होते. आई म्हणते मेघनाने का बरे आत्महत्या केली. मेघनाची आई म्हणते मेघनाला दिवस गेले होते म्हणून तिने हा मोठा निर्णय घेतला आणि आत्महत्या केली. डॉक्टर म्हणते तिला दिवस नाही गेले होते, तिच्या पोटामध्ये गाठ होती, तिला दिवस काहीही गेलेले नव्हते. मेघनाचे वडील खूप रागाने मेघनाच्या आईला म्हणतात, काय केलं ग तू, हे तुला कोणी सांगितलं होतं मेघना प्रेग्नंट आहे म्हणून. आई म्हणते आम्ही डॉक्टरपाशी चेकअप करण्यासाठी गेलो होतो आणि डॉक्टरांनी सांगितले की कदाचित तिला दिवस गेले असेल. कदाचित रिपोर्ट नाही घेतली का तू. नाही, रिपोर्ट घेण्यासाठी माझ्या लक्षात नाही राहिलं. अरे देवा, काय केलं रे तू. माझा लेकरू माझ्यापासून दूर केलं. तर या कथामध्ये खूप मेघनाला टॉर्चर केलं, खूप मारलं, कारण तिची चूक बी नसताना तिला मारलं, खूप टॉर्चर केलं, गरम पाणी टाकलं, कारण मेघनाचा प्रेग्नेंट नव्हती, तिच्या पोटामध्ये गाठ होती. त्या डॉक्टरांनी मेघनाच्या आईला सांगितले होते की तुम्ही रिपोर्ट घेण्यासाठी नंतर या, पण आईच्या या चुकीमुळे मेघनाचं आयुष्य बर्बाद झालं. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला या कथामध्ये काय वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.